हे गाईज, वेलकम बॅक माय अनदर व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंप्लीट वेब डेव्हलपमेंट रोड मॅप. जर तुम्हाला वेब डेव्हलपर बनायचे असेल तर कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला येणे आवश्यक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. वेब डेव्हलपमेंट संपूर्ण रोड मॅप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट आले तर तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्स तयार करू शकताय. त्याचबरोबर ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकताय. वेगवेगळे प्रोजेक्ट डेव्हलप करू शकताय. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी येणे आवश्यक आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? चला तर मग आता पाहूया. त्या 3 गोष्टी म्हणजे फ्रंट एंड, त्याचबरोबर बॅक एंड आणि डाटाबेसेस. या 3 गोष्टी तुम्हाला येणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये फ्रंट एंड म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलं तर तुम्हाला जो त्या ठिकाणी युजर इंटरफेस दिसतो, UI दिसतो, त्याला फ्रंट एंड असे म्हणतात. यामध्ये आपण पाहतो की एखादे बटन कोणत्या पद्धतीने अलाइन केले, ते कोणत्या पद्धतीने व कोठे असावे याचा विचार फ्रंट एंडमध्ये केला जातो. त्यानंतर बॅकएंड म्हणजे काय, तर बॅकएंड म्हणजे सर्व्हरपासून तुमच्या युजरपर्यंत कसा डाटा येतो हे आपण बॅकएंडमध्ये शिकतो. त्याचबरोबर डाटाबेस म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही जे काही रेकॉर्ड्स असतील, जो काही डाटा असतील, तो कोणत्या पद्धतीने स्टोअर केला जातो, कशा प्रकारे स्ट्रक्चर किंवा नॉन स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला जातो, हे आपण डाटाबेसद्वारे शिकतो. त्यानंतर आपण येथे स्टेप बाय स्टेप वेब डेव्हलपमेंट रोडमॅप पाहू. स्टेप नंबर 1, फ्रंट एंड डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट या 3 टेक्नॉलॉजींवर काम करायचे असते. त्यामध्ये HTML म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही जे काही डिझाईन करता, जो काही फ्रंट एंड तयार करता, जो काही त्याचा आराखडा आहे, वेबसाईटचा आराखडा आहे, तो तुम्ही HTMLच्या मदतीने तयार करू शकता. म्हणजे आपण आता पाहू की एक्झाम्पल, जर तुम्हाला घर बांधायचे आहे तर तुम्ही सुरुवातीला इंजिनिअर करून घराचे स्ट्रक्चर तयार करून घेता. त्याचप्रमाणे तुम्हाला वेबसाईटची प्रथमतः स्ट्रक्चर तयार करावे लागते. ते आपण HTMLच्या मदतीने करतो. त्याचबरोबर त्यामध्ये नंतर त्याला CSS अप्लाय केली जाते. CS म्हणजे काय, तुम्ही घराला रंगरंगोटी करता. त्याचप्रमाणे तुम्ही वेबसाईटला CSS द्वारे स्टायलिंग करू शकताय. त्यानंतर तुम्ही जावास्क्रिप्ट वापरताय. म्हणजे जावास्क्रिप्टद्वारे तुम्ही लॉजिक फंक्शनॅलिटी त्या वेबसाईटमध्ये निर्माण करता. म्हणजे आपण पाहतो की एखादे बटन मारल्यानंतर फॅन ऑन झाला पाहिजे घरातील, त्याचनंतर एखादे बटन मारल्यानंतर बल्ब ऑन झाला पाहिजे. त्याच पद्धतीने इथे आपण जावास्क्रिप्टमध्ये बघतो, एखादे बटन क्लिक केल्यानंतर त्यामध्ये काय फंक्शनॅलिटी झाली पाहिजे हे आपण जावास्क्रिप्टच्या मदतीने बघतो. हे 3 गोष्टी तुम्हाला फ्रंट एंडसाठी वापरता येतील. ह्या सर्व टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 दिवस खूप आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व फ्रंट एंडची तयारी करू शकताय. त्यानंतर आपण स्टेप 2 कडे वळू. स्टेप 2 मध्ये तुम्ही फ्रंट एंडवर आधारित काही प्रोजेक्ट्स करू शकताय. त्यामध्ये तुम्ही क्लोन ऑफ एनी वेबसाईट असेल किंवा तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ असेल, त्याचप्रमाणे इतर काही प्रोजेक्ट्स तुम्ही करू शकताय. त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमचे स्किल्स आणि चांगले होतील आणि तुम्हाला त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट्स करणे अत्यंत गरजेचे आहे. झाल्यानंतर तुम्ही CSS चे काही फ्रेमवर्क आहेत ते शिकू शकताय, जेणेकरून तुम्हाला जास्तीचे ॲडव्हान्टेजेस भेटेल. त्यामध्ये तुम्ही बूटस्ट्रॅप शिकू शकताय, त्याचबरोबर टेलमेंट CSS शिकू शकताय. याचा उपयोग तुम्हाला रेडीमेड क्लासेस, रेडीमेड प्रॉपर्टी वापरण्यात होईल. त्यानंतर आपण स्टेप नंबर 3, त्यामध्ये आपण बॅकएंड डेव्हलपमेंट पाहणार आहोत. हे तुम्हाला शिकायचे आहे. त्यामध्ये तुम्ही Node.js शिकू शकताय, त्याचबरोबर Django शिकू शकताय, PHP शिकू शकताय, जावा शिकू शकताय,
किंवा त्याचबरोबर तुम्ही डाटाबेसही शिकणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही SQL म्हणजेच सिक्वल डाटाबेस शिकू शकताय किंवा नॉन सिक्वल म्हणजेच MongoDB शिकू शकताय. SQL म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्हाला टेबल स्ट्रक्चरमध्ये सर्व डाटा पाहावयास भेटेल. त्याचबरोबर MongoDB मध्ये तुम्हाला कोणताही टेबल स्ट्रक्चर पाहायला भेटणार नाही. त्यामध्ये रँडमली डाटा स्टोअर केला जातो. पण SQL मध्ये मात्र टेबल स्ट्रक्चरमध्ये डाटा सेव्ह केला जातो. हे डाटाबेस तुम्ही शिकू शकताय. त्याचबरोबर Node.js म्हणजे शिकणे तुम्हाला अत्यंत सोपे जाईल, कारण तुम्ही ऑलरेडी जावास्क्रिप्ट शिकलेले असाल. त्याचंच एक फ्रेमवर्क म्हणजे Node.js आहे. ते शिकणे तुम्हाला अत्यंत सोपे जाईल. त्याचबरोबर तुम्ही बॅकएंडसाठी API कसे डेव्हलप केले जातात, API म्हणजे काय हे शिकू शकताय. त्याचबरोबर प्रोटोकॉल्स, रिक्वेस्ट कशा हँडल केल्या जातात, त्याचबरोबर रिस्पॉन्स सायकल, क्लाउड, सिस्टम डिझाईन या सर्व गोष्टी तुम्ही बॅकएंडला शिकू शकताय. आणि त्या गोष्टी शिकणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जवळजवळ तुम्हाला 1.5 ते 2 महिने लागतील बॅकएंडसाठी, कारण खूप खूप थोडंसं अवघड असतं ते, आणि त्यामुळं ते थोडं ग्रहण करणं अवघड किचकट जातं. त्यामुळे यावर भर देणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण स्टेप नंबर 4 पाहू. यामध्ये तुम्ही काही टर्मिनल कमांड्स आहेत जे की लिनक्सवर वापरले जातात, त्याचबरोबर विंडोजवर वापरले जातात. हे तुम्ही शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर गिट आणि गिटहब हे 2 व्हर्जन कंट्रोल शिकणे तुम्हाला गरजेचे आहे. कशा प्रकारे प्रोजेक्ट ट्रॅक केला जातो हे तुम्ही गिट किंवा गिटहबवरून शिकू शकताय आणि तुम्हाला ते शिकले पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट डिप्लॉय कसा केला जातो, वेबसाईट तुमची डिप्लॉय कशी केली जाते, कारण तुम्ही प्रथमतः लोकल मशीनवर वेबसाईट तयार करताय, पण ती तुम्हाला इतरांना शेअर करायची असेल तर तुम्ही ती डिप्लॉय केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही डिप्लॉयमेंट शिकू शकताय. त्यानंतर तुम्ही स्टेप नंबर 5 या होल प्रोसेसवर फुल स्टॅक एक प्रोजेक्ट तुम्ही केला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 प्रोजेक्ट केला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही प्रॉपर डाटाबेस कनेक्टिव्हिटी, प्रॉपर फ्रंट एंड, प्रॉपर बॅक एंड याचा सर्वांचा विचार करता तुम्ही एक छानसा 2 ते 3 प्रोजेक्ट तयार केले पाहिजेत, जे की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बेनिफिशियल ठरेल. त्यानंतर आपण स्टेप नंबर 6 पाहू. जेव्हा काही तुमचं प्रोजेक्ट होतील, जेव्हा काही तुम्ही सर्व टेक्नॉलॉजी शिकाल, त्यानंतर तुम्ही इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकताय. त्याचबरोबर जॉबसाठी अप्लाय करू शकताय. त्याचबरोबर ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकताय. तेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चालून येतील जेव्हा काही तुम्ही या टेक्नॉलॉजी शिकाल. त्यानंतर स्टेप नंबर 7, त्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी शिकू शकताय, जे की असतील React.js, AngularJS, त्याचबरोबर टाईपस्क्रिप्ट, जे की जावास्क्रिप्टचं वरचं व्हर्जन आहे ते तुम्ही शिकू शकताय. त्याचबरोबर तुम्ही या टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर तुम्ही ॲज अ मन स्टॅक डेव्हलपर, ॲज अ मिन स्टॅक डेव्हलपर म्हणून काम करू शकताय. त्यानंतर तुम्ही खूप सारे प्रोजेक्टवर काम करू शकताय. तुम्हाला प्रॉपर वेब डेव्हलपमेंट म्हणून काम करता येईल. तुम्हाला फुल स्टॅकचं नॉलेज असेल त्यावेळी. त्यानंतर आपण या सर्व काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या शॉर्टली रिवाईज करू. तो रोडमॅप आपण शॉर्टली रिवाईज करू या ठिकाणी. त्यामध्ये प्रथम तुम्हाला HTML शिकणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही CSS शिकू शकताय. त्यानंतर तुम्हाला जावास्क्रिप्ट येणे गरजेचे आहे. या 3 लँग्वेज फ्रंट एंडसाठी वापरल्या जातात, त्या तुम्ही शिकू शकताय. त्यानंतर यावर फ्रंट एंडवर काही प्रोजेक्ट तयार करू शकताय. त्यानंतर तुम्ही Node.js किंवा Django शिकू शकताय. त्यानंतर टर्मिनल कमांड शिकू शकताय. त्यानंतर तुम्ही गिट किंवा गिटहब याचे नॉलेज गेन करू शकताय. त्यानंतर डिप्लॉयमेंट म्हणजे काय याची नॉलेज तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर बॅकएंडवर काही प्रोजेक्ट तयार करू शकताय, म्हणजेच API करू शकताय वेगवेगळे तयार. त्यानंतर डाटाबेसचे नॉलेज घेऊ शकताय. आणि ज्यावेळी तुमचे ही फुल प्रोसेस कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकताय. आणि त्यानंतर ॲडव्हान्स्ड टॉपिक तुम्ही या ठिकाणी शिकू शकताय. हे असे फुल प्रोसेस तुमची आहे
फुल स्टॅक वेब डेव्हलपर म्हणून हे नॉलेज तुम्हाला गेन करणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर हा कम्प्लीट रोडमॅप फॉलो करणं तुम्हाला गरजेचे आहे. तरच तुम्ही ॲज अ वेब डेव्हलपर म्हणून काम करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला आत्ताच लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.